नमस्कार. वयाच्या अवघ्या 7व्या वर्षी बॉलिवूडमध्ये प्रवेश, लहान वयातच अभिनयाची छाप आणि फक्त 17व्या वर्षी फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार. हा प्रवास एखाद्या स्वप्नासारखा वाटतो, पण हा प्रवास आहे बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांचा. बालकलाकार ते सुपरस्टार आणि त्यानंतरचा त्यांचा प्रेरणादायी प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही अमरकथा चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. पद्मिनी कोल्हापुरे यांचा जन्म 1 नोव्हेंबर 1965 रोजी मुंबई येथे झाला. त्यांचे वडील पंढरीनाथ कोल्हापुरे हे शास्त्रीय गायक होते. पद्मिनी या भारतातील प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर, आशा भोसले आणि उषा मंगेशकर यांच्या नात्याने भाची लागतात. अभिनेत्री श्रद्धा कपूर ही त्यांची सख्खी भाची आहे. घरात संगीत आणि कलेचे वातावरण असल्यामुळे त्यांना लहानपणापासूनच अभिनय आणि संगीताची आवड निर्माण झाली. लहान वयातच त्यांनी काही चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम केले. सत्यम शिवम सुंदरम या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेने त्यांना विशेष ओळख मिळाली. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये प्रभावी अभिनय करून प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांच्या निरागस अभिनयामुळे त्या लवकरच निर्माते दिग्दर्शकांच्या पसंतीस उतरल्या. 1980 मध्ये प्रदर्शित झालेल्या इंसाफ का तराजू या चित्रपटात त्यांनी सशक्त भूमिका साकारली. या अभिनयासाठी त्यांना फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार मिळाला. याच यशामुळे त्यांना मोठ्या चित्रपटांच्या संधी मिळू लागल्या. 1982 मध्ये आलेला प्रेमरोग हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा टप्पा ठरला. राज कपूर यांच्या दिग्दर्शनाखाली त्यांनी साकारलेली भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली. या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार मिळाला. त्यावेळी त्यांचे वय फक्त 17 वर्षे होते. यानंतर प्यार झुकता नहीं, स्वर्ग से सुंदर, वो 7 दिन, प्यारी बहना अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी मोठे यश मिळवले. यशाच्या शिखरावर असतानाच त्यांनी निर्माता प्रदीप शर्मा यांच्याशी विवाह केला. लग्नानंतर त्यांनी काही काळ चित्रपटांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी निवडक चित्रपट आणि मालिकांमधून पुन्हा अभिनय सुरू ठेवला. काही वर्षांनंतर त्यांनी पुन्हा चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. पानिपत सारख्या चित्रपटातून त्यांची उपस्थिती पुन्हा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. आजही त्या अभिनय क्षेत्रात सक्रिय असून अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असतात. पद्मिनी कोल्हापुरे यांनी आपल्या अभिनयाने अनेक पुरस्कार मिळवले. भावनिक, गंभीर आणि कौटुंबिक भूमिका त्यांनी अत्यंत प्रभावीपणे साकारल्या. आजही त्यांचे अनेक चित्रपट प्रेक्षक आवडीने पाहतात. त्यांच्या अभिनयामुळे त्या बॉलिवूडच्या सुवर्ण काळातील महत्त्वाच्या अभिनेत्रींपैकी एक मानल्या जातात. बालकलाकार म्हणून सुरुवात करून सुपरस्टार अभिनेत्री बनण्यापर्यंतचा पद्मिनी कोल्हापुरे यांचा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे. तुमचा पद्मिनी कोल्हापुरे यांचा सर्वात आवडता चित्रपट कोणता? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच मराठी कलाकारांच्या जीवनकथा पाहण्यासाठी अमरकथा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. पुन्हा भेटू एका नवीन आणि प्रेरणादायी अमरकथासह. धन्यवाद.